आपल्या शाळेचा गेट बघूनच एक एवढं छान समाधान मिळून जातं ना की खरंच बाकी सगळे सुख एकीकडं आणि ज्या शाळेत आपण मोठे झालो ना तर ती शाळा खरंच खूप आनंद देऊन जातो असं मला तरी होत आहे. कारण मी गेले 18 वर्ष झालं शाळेत पाय ठेवलेलं नव्हतं. कोणत्याही कारणानं म्हणा किंवा आपण कामात बिझी असतो किंवा आणि हे शाळा जर आमची माळावर असल्यामुळे येता जाता वगैरे काहीच लागत नाही. त्यामुळे ना 18 वर्ष झालं मी शाळेत आले नव्हते आणि 18 वर्षानंतर ना ह्या शाळेत आल्यावर एवढं भारी वाटलं ना खरंच. तिथले सरांना भेटून जे आम्हाला शिकवलेत तर त्यांचं तर खरंच खूप खूप आभार आहेत. कारण त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो आहे. आणि आपली म्हणण्यापेक्षा आता ही माझी शाळा मी म्हणणार आहे. कारण खरंच खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. भांडणा म्हणा किंवा अल्लड, निरागस, खोडकर अशी आम्ही छोटी मुलं की साध्या साध्या गोष्टी ती आम्ही खरंच खूप आनंदी राहत होतो. आमची शाळा म्हणजेच आपली ही गावातील सरकारी शाळा. पाढे उजळणे, नियमितपणे म्हणून घेणे हा त्यावेळी आमच्या शाळेतला प्रसंग. हिशोब म्हटलं की आठवून पटापट तोंडी हिशोब करत होतो आम्ही. आतासारखं उठसूट कॅल्क्युलेटर लागतो तसं आमचं खरंच होत नव्हतं. एंट्री खूप छान पद्धतीने झालेली होती आणि स्वागत खरंच सगळ्या सरांनी आमचं स्वागत खरंच खूप छान पद्धतीने केलेलं होतं. आणि खरंच त्यांचीही गरज नव्हती, उलट आम्ही सरांचं ना स्वागत करायला हवं असं मला तरी वाटतं. आणि ऑलवेज आमच्या मनामध्ये ना की त्यांचं नेहमी आपलं स्वागतच असेल. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की सरांची कविता नक्की ऐका तुम्ही. सरांनी जे काही कविता आमच्यासाठी रचलेल्या आहेत ते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाहीये आणि नक्की तुम्ही ऐका. सर्वांनी 1 मिनिट डोळे टाकून शांत बसायचं. शांत डोळे लागून मानवंदना द्यायची. काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्याच्या आठवणी. मार्गदा सुरू तुम्हा सर्वांचंच या ठिकाणी मी स्वागत करतो. सर्वांनी 1 मिनिट डोळे टाकून शांत बसायचं. शांत डोळे लागून छेदून गेला इथल्या रानवनाला. तव पावलानी पुन्हा एकदा त्या इतिहास जागा झाला. डोळे झाकाने आठवा. बेधुंद वारा छेदून गेला इथल्या राना वनाला. तव पावलानी पुन्हा एकदा त्या इतिहास जागा झाला. वाहून गेली गुंतलेली मने ती. वाहून गेली गुंतलेली मने ती. बेभान लाटे परीती. हंबरती गाय जशी वासराला. हंबरती गाय जशी वासराला. आठवण तुम्हाले करांची. हंबरती गाय जशी वासराला. आठवण तुम्हाले करांची. अकोले सर येऊलेसे पंख मोठे झाले. येऊलेसे पंख मोठे झाले. भिडले ते आकाशी. तरी मित्र सखीना भेटण्याची. तरी मित्र सखीना भेटण्याची अजूनही आस उराशी. स्नेहाच्या या मंगल दिनाला. या दिनाला स्नेहाच्या या आदरणीय दासगावे सरांचं आगमन झालेलं आहे. 2 टाळ्यांच्या गजरामध्ये दासगावे सरांच्या या ठिकाणी स्वागत करायचं. बेधुंद वारा स्नेहाच्या या मंगल दिनाला. या दिनाला स्नेहाच्या या मंगल दिनाला. या दिनाला अर्पुया सारे भाव पुष्पमाला. अर्पुया सारे भाव पुष्पमाला. अर्पुया सारे भाव पुष्पमाला. क्या बात आहे. या ठिकाणी तुमचं आगमन झालेलं आहे म्हणून आगमन होत आहे ज्ञानवंतांचे. या ठिकाणी ही लेकरं प्रचंड कोटी ज्ञानी झालेले आहेत. ज्ञानवंत, गुणवंत, शीलवंत झालेले आहेत. आणि म्हणून
आगमन होता ज्ञानवंतांचे, आगमन होता ज्ञानवंतांचे, दीपस्तंभवान बालमनांचे, दीपस्तंभवान बालमनाचे, दीपस्तंभवान बालमनाचे. आगमन होता ज्ञानवंतांचे, आगमन होता ज्ञानवंतांचे, दीपस्तंभवान बालमनांचे, दीपस्तंभवान बालमनाचे, दीपस्तंभवान बालमनाचे. सृष्टी सजली रूप ल्याली, सृष्टी सजली भाव पुष्पमाला अर्पुया सारे भाव पुष्पमाला. कल्लेश्वराची पावन. हे लाईव्ह ऐकल ना तर खरंच डोळे पूर्ण पाणावतात आणि एवढं भारी वाटत होतं ना, खरंच खूप छान वाटलं. तर हे आमचे वर्ग आधी असेच होते आणि हे आमचा 10वी ब मध्ये शिकलेली आहे आणि हाच क्लास ना ओपन झालेला होता. सो खरंच खूप भारी वाटलं. तर ॲक्च्युली ही आपली सरकारी शाळाच आहे, बट खूप छान आहे. ग्राउंड मस्त आहे, छान शिकवतात ही. आणि ही आधी असं सगळं बघितल्यावर ना खरंच खूप मनाला समाधान लावून गेलं. ह्याच बेंचवर बसायचो, ह्याच बेंचवरून आम्हाला ओरडा खायचे, एकमेक मस्ती मजा करायचो, भांडायचं सुद्धा. त्यामुळं खरंच खूप भारी वाटलं आणि सगळेजण आलेले होते. सो म्हटलं की थोडं आपण फोटोज वगैरेही काढू आणि मस्त खरंच छान वाटलं. व्हिडिओ घ्यायला लागले मी फोटो काढतो. नाही सर, माझं नाव आठवते सरांना. नाही सरांना, नाही 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 सर, नाव आठवते की नाही. ॲक्च्युली काय झालं होतं की मला ना स्कूलमध्ये एक टॅगलाईन पडलेलं होतं. टॅगलाईन म्हणण्यापेक्षा ना की माझा आवाज मोठा होता, त्यामुळे मला सर ना डॉल्बी म्हणत होते आणि ते फक्त सरांच्या लक्षात आहे की नाही हे बघण्यासाठी हे सगळं सुरू होतं. चला, पण खरंच सरांच्या लक्षातही होतं. सरांना मी तेच म्हणत होते, सर नाही माझं नाव माहिती आहे तुम्हाला. तर ॲक्च्युली ते डॉल्बी पण नाव सरांच्या लक्षात होतं. तर अशा पद्धतीनं तरी झाली, सरांची भेट झाली, स्कूलमध्ये व क्लासमध्ये जाऊन आले आणि अशाच पद्धतीने आम्ही जेवण करत होतो आधी स्कूलमध्ये पण. सो त्याची पण परत आठवण झाली आणि शाळेवाल्यांनी तर आपल्याला जेवणही ठेवलेलंच होतं. आणि पाठीमध्ये एक 3 नारळाचं झाड आहे, शाळेत खरंच खूप फेमस आहे. इथे आहे तिथे आहे आता सांगताना, तर तिथे म्हणजे हे मी तर 3 नारळ आहेत ना, तर तिथे आहे बघ म्हटलं की सगळे लगेच ओळखत होते. आणि फोटो व्हिडिओच्या नादामध्ये ना की व्हिडिओज घेण्यामध्येच मी बिझी होते, त्यामुळे फोटो हे खरंच विसरून गेलेले होते. तर म्हटलं की नाही, जेवढं मला फोटो व्हिडिओज गरजेचं होतं तेवढं सरांशी भेटणंही गरजेचं होतं. त्यामुळे थोडंसं कॅमेरा इकडे तिकडे झाला, तेवढं तुम्ही अंडरस्टँड करून घेशील एवढी खात्रीच आहे. आणि मग म्हटलं की फोटोही तेवढंच गरजेचं आहे आपले. म्हटलं की चला तर आपण थोडे फोटो इझी टाकू म्हटलं. आणि छान हॅपी फेसेस सगळ्यांचे दिसतही आहेत. सरांच्या सोबतही छान आम्ही फोटो वगैरे पण ही तिथं काढले. सर्वांचा फोन आलेला होता की चला आपण भाऊबीज सगळ्यांच्याकडे जाऊन येऊ. म्हटलं की बरं ठीक आहे, इथलं मी लवकर आवरून घेते आणि जाऊ. आणि ह्या सगळ्या सरांच्या बरोबर मी खरंच फोटो काढून घेतले. ज्या शिक्षकांनी आम्हाला छान मॅथ्स, सायन्स, इतिहास, भूगोल वगैरे छान शिकवल्या त्या आतापर्यंत उपयोगी पडतच आहेत. सो म्हटलं की त्यांचा आभारी आहे. चला तर मग शाळेतलं गेट टुगेदर ही झालं आणि तिथून मग मला जायचं होतं इचलकरंजीला, कारण तिथेच आपले साहेब येणार होते आणि सगळ्या नंदांच्या घरं करून यायचे होते. ऑलरेडी ते एका नंदेकडे जाऊन आलेले होते, टोटल 3 नंदा मला. तर बाकी दोघींच्याकडे जायची होती, त्यांची तब्येतही खराब होती. म्हणून म्हटलं की जाता जाता त्यांनाही भेटू, परत येऊ, कारण आपल्याला उद्या महापारणा आहे, पारणा आहे, त्याची ही गल्ली सजावट वगैरे आहे. बट मे बी जाता येईल माहीत नाही, बट जेवढं आपल्याला क्लिप्स घेता येईल तेवढं मी घेईनच. जाता जाता ही पंचगंगा नदी लागते. इथेच गणपतीचं मंदिरसुद्धा खूप छान आहे. आणि इचलकरंजीमध्ये पोचल्यावरती तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतच. एवढं पुढे राहिले असते. आता जे कोणी इकडचे आहेत ना त्यांना हे रोड वगैरे बाकी सगळं माहीतच असेल. तर एका त्यांच्याकडे जाऊन आलेले होते आणि आता चाललेलो आहे आम्ही दुसऱ्या त्यांच्याकडे. म्हटलं भाऊबीजाच करून घेऊ आणि नंतर जाताना आपल्याला काही जास्त धावपळ होणार नाही आहे, कारण प्रत्येक वेळेला असं होतं की पुण्याला जायच्या वेळेलाच आमची खूप धावपळ सुरू असते. त्या म्हटलं की जेवढे कामं लवकर करता येईल तेवढं करून घ्यायची होती, त्यामुळे निघालो आम्ही. चला तर मग.
ये लवकर जा. जय करा ये मामा ना तू पण जय कर ये. चकली नको आता. काही मी नेणारच नाही पुण्याला. काय खरंच सांगायला मी पुण्याला काहीच नेणार नाही ते. आवडत नाही. का बरं रे? का आवडत नाही मामाच्या गावाला? आता मोठं झालं. तुला म्हणे परवा येऊन पिक्चर बघून जेवण बिवण करून गेलात. हा कडे हा होय बरोबर आहे ना रे. बस की तू फोटो काढ घ्या नाहीतर तू व्हिडिओ काढ. तू व्हिडिओ कर. जावा की इकडं आंटी पाठीमागं. पूजा बी आहे की पहिला. ग्रे पण छान वाटते बाबू. टेबल ग्रे पण छान वाटत. नाना गोड खावा हो आज तरी. आज तरी खावा. इकडे बघा. काय ग मोबाईल कुठे तुझा? 2 दिवसात. कारण रविवारी लई मोठी गर्दी आपल्याला सापडणार आहे आणि तुमचंच जास्त हाल आहे. आमचं काही नाही. हेरवाड. अगं आमच्या पाण्यात बघ. चल तुला दाखवते मी किती मोठे मोठे लाटत. मी तेच म्हटलं पलशला घेऊन आला तसं तर थोडं बसलं तर. नाही ती कालच सांगितलं यात्रा बंद आहे आता. यात्रेचं नाव काढायचं नाही. काय माहिती तिला नकोच झाले. त्यांची तयारी करून येत जा. रांगोळी किती छान काढली बघा. हे काय झोपत नाही वाटतं रात्रभर. होय कुठं पडली पिल्लू? असं उद्या जाणार. आणि काय चालू आहे? मस्ती नाही. हे काय चालू आहे?